जोरदार पावसामुळे कुलू मनालीमध्ये मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर, अनेक घरं गाड्या पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत। नदीमधून गाडी वाहून जातानाचा व्हिडिओ देखील समोर। रुद्रप्रयागवरून बद्रीनाथला जाणारी बस अलकनंदा नदीत कोसळली। 19 पैकी 7 जणांना रेस्क्यू करण्यात आलं। एकाचा मृत्यू तर 11 जणांचा शोध सुरू। हिमाचल प्रदेशच्या धर्मशालामध्ये ढगफुटी, 5 जिल्ह्यांना अलर्ट। पुरामध्ये 2 जणांचा मृत्यू, 20 कामगार वाहून गेल्याची माहिती। चीनमधील एससीओच्या बैठकीमध्ये राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला झापलं। काही देश दहशतवादाला खतपाणी घालतात, एससीओने त्यांचा निषेध करावा। पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांच्या समोरच सल्ला। अमेरिका आणि इराणचे अधिकारी पुढच्या आठवड्यात चर्चा करणार। इस्रायल आणि इराणमधील शस्त्रसंधी दीर्घकाळ टिकण्याबाबत साशंकता। चर्चेदरम्यान कोणत्या करारावर स्वाक्षरी होणार का याकडे लक्ष।